मला सांगताना आनंद वाटतो की या वर्षी अत्यंत हे महत्त्वाचं वर्ष आहे। एकीकडे ज्यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही गुरुस्थानी बघितलं ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीचं हे वर्ष आहे। वैराग्यमूर्ती गाडगे बाबा यांच्या 150व्या जयंतीचं हे वर्ष आहे आणि चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या 100व्या वर्षपूर्तीचं अशा प्रकारचे वर्ष आहे। आणि म्हणूनच महाराष्ट्र सरकारने हे वर्ष समता आणि समरसता वर्ष म्हणून साजरं करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आपल्याला माहिती आहे आपल्या संविधानाने दिलेलं आपलं अंतिम उद्दिष्ट हे समता आहे। समाजात समता असली पाहिजे, प्रत्येकाला अधिकार असले पाहिजेत, कोणीही मोठा नाही कोणीही लहान नाही। या संविधानाप्रमाणे प्रत्येकाला संधीचा समान अधिकार अशा प्रकारची समता ही समाजात स्थापन करायची आहे। आणि या समतेकडे जाणारा रस्ता काय आहे तर तो रस्ता समरसतेचा रस्ता आहे की ज्याच्यामध्ये संपूर्ण समाज समरस होऊन समता स्थापित करेल। अशा पद्धतीनं समता आणि समरसतेचा हा भाव यावर्षी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्याचा आपण प्रयत्न केला आहे।